हॅलो, नमस्कार. मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर ताईंनो, मी आज संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केलाय, कारण संध्याकाळी वातावरण शांत असतं आणि सकाळचं कसं कामाची गडबड असते. त्यामुळे मी व्हिडिओ काही सकाळ स्टार्ट करत नाही शक्यतो. तर आज संध्याकाळी आज पण मी व्हिडिओ स्टार्ट केलाय. आता आम्ही निघलो दवाखान्यात, कारण माझ्या डोक्यामध्ये ना केसांच्यात कोंडा झालाय. तर मी घरगुती उपाय भरपूर करून पाहिले त्या कोंड्यासाठी, पण त्याला काही फरक पडेना. म्हटलं दवाखान्यात एकदा जाऊन यावं जास्त होण्यापेक्षा. कारण थंडीमध्ये आपण म्हणतो कोंडा होतो डोक्यामध्ये, पण असं वाटलं की थंडीमध्ये होत असन, तो उन्हाळ्यामध्ये कमी होईल, पण तो काही कमी होईना. म्हटलं दवाखान्यातून येऊ आता. तर आता दवाखान्यात निघलो, दवाखान्यातून येतो. आणि आज संध्याकाळचं मी चुलीवर मस्त बेत बनवणार आहे. बाहेरच मुलं बोलले की आपण बाहेरच स्वयंपाक करू. तर मस्त बाहेरच स्वयंपाक करू आणि तो व्हिडिओ पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पाहत राहा. चला तर दवाखान्यातून येते आधी मी. चला चला. बुलेट घ्यायची का मोठी गाडी घ्यायची? हो, मोठी घ्यायची. हा, लय धूळ बसली गाडीवर. चकाचक येते धूळ धूळ बसली. बसली. आता उन्हाळाच तसा आहे, हे सगळे धूळ आहे. आणि दिवसभर वारा किती असते. हे काय नवीनच झालं इथं, मॉल झालं. कसलं हो? मारुती सुझुकीचं. अरे बापरे, लयच मोठं झालंय. मिस्त्रींची गाडी घेतली ना. पाहुण्या 6:30लाच बंद होतं. आता काय करायचं? घेऊन घाल बघा तुमच्या याच्यावर हळूहळू बघा. तर मंडळी, आमचं नगर आता सुधारायला लागलंय बरं का. रोड पण छान व्हायला लागलेत आणि हे स्वास्तिक चौक. तर असं चौकात सुद्धा किती छान वाटते. तुम्ही बघू शकता इथं गरुड बसवलाय, मस्त वाटतं. तर नगर पहिल्या वेळेस मी पाहिलं जन्म झाल्यापासून की नगर आमचं सुधारायला लागलंय आता. तर दवाखान्याचं तर काही काम झालं नाही. दवाखाना 6 वाजताच बंद होतो. आम्ही गेलो 7 वाजता. पण घरी जायला निघलो आम्ही. तर घरी जाता जाता रोडच्या कडेलाच रॉयल आहे. तर रॉयलमध्ये आम्ही हमेशा फालुदा खात असतो. आम्हाला दोघांना पण फालुदा खूप आवडतो. तर मग थांबलो आणि फालुदा खाऊन मग घराकडे पुन्हा निघलो. तर इथं रॉयलमध्ये ना फालुदा, छोले भटुरे, पावभाजी, आईस्क्रीम खूप छान मिळते. तर आम्ही तिथून घरी आलो. घरी आल्यानंतर कपडे चेंज केले आणि लगेच कामाला लागलो. तर मुलं बोलले होते की आज आम्हाला लापशी आणि सांबर बनवून दे, आणि ते पण बाहेर चुलीवरती. तर बाहेर चुलीवरती स्वयंपाक करायला मला पण आवडतं आणि मुलांना ना असं बाहेर गार्डनमध्ये जेवण करायला पण आवडतं. तर ते बोलले आज बाहेरच बनव. मग चूल मांडली माझ्या भावानी. त्यांनी लाकडं पण आणले जाळण्यासाठी चुलीला. आणि आम्ही गेलो दवाखान्यात. मुलांना सांगितलं होतं तुम्हाला लापशी सांबर खायचंय, तर मग बाजारातून तुम्ही शेवग्याच्या शेंगा, भोपळा, भाज्या घेऊन या आणि भरडा पण घेऊन या दुकानातून. तर त्यांनी सगळं आणून ठेवलं होतं. मग ते सगळं घेऊन मी बाहेर आले आणि म्हणलं भरडा थोडासा निसून घ्यावा, कारण आपण दुकानातून आणतो ना, त्यामध्ये काही आहे की नाही थोडंसं पाहून घेतलं की बरं पडतं. काही जरी नसलं तरी आपली मनातली शंका तरी जाते, आपण निसून तरी घेतलंय. नाहीतर मग ते कधी मधी खराब पण असतं त्यामध्ये. तर माझ्या भावाने मला चूल पेटवून दिली आणि बारक्या मुलाला सांगितलं मी, मला तू गुळ फोडून दे, तोपर्यंत मी भरडा भाजून घेते. तर चूल चांगली पेटते तोपर्यंत म्हणलं पातेल्याला माती लावून घ्यावी. म्हणजे माती लावली ना पातेल्याला, पातेलं आपल्याला घासायला बरं पडतं, जास्त काळं होत नाही. तर जी कॅरी आहे ना झाडांची, त्यामधलीच मी माती लावून घेतली पातेल्याला. लय जाळ लावलंय नी. तर ताईंना लापशी ना गावरान तुपात खूप छान होती. गावरान तूप आहे घरचं, हे त्याच्यामध्येच करते मी आता. कपडा होता ना. तर 1 किलो भरडा घेतला होता मी, त्यामधून हा पावशेर काढलाय, म्हणजे 1/4 किलो भरडा. तर 1/4 किलो भरड्यासाठी 1 किलो गुळ घेतलाय मी, इथं असं फोडून घेतलाय. अजून थोडंसं बारीक करते याला. तर 1/4 किलो भरण्यासाठी 1 किलो गुळ. तर आम्हाला थोडंसं गोडच लागतं पोरांना. लापशी म्हणजे बाकीचं नाही गोड खात जास्त ते, पण लापशीला त्यांना गोड आवडते जास्त, आणि लापशी थोडी गोड असलेली चांगली लागते. तर
हा गुळ आहे ना या परातीत थोडासा ठेचून घ्यायचा, थोडासा बारीक ठेचू नको माझी भरडा जवळ. तर हा भरडा आहे ना तुपामध्ये खरपूस असा भाजून घ्यायचा थोडासा ब्राऊन होईपर्यंत. चुलीवर स्वयंपाक करण्याची मला सवय राहिली नाही ना आता, तर नवरोबा मला मध्ये मध्ये मदत करत होते. तर जाळ आहे ना आपल्याला गॅस सारखं काही कमी जास्त करता येत नाही. भरडा जळण्याची भीती वाटत होती मला, त्यातली त्यात धूर पण लागत होता आणि जाळ पण जास्त होत होता. मग ते मला थोडंसं मदत करत होते. तर तुम्ही बघू शकता भरडा गावरान तुपामध्ये मस्त ब्राऊन होईपर्यंत खरपूस भाजून घेतला मी. हे पहा एवढं पातेलं भर पाणी टाकलं तुम्ही यामध्ये, तेवढं आटलंय. आणि आता परत अर्ध पातेलं घेते. म्हणजे आता घेतो ना त्यावर सुद्धा असतं पाणी किती लागत काय लागत. तर आता याच्यामध्ये ताट ठेवणार, याच्यावरती पाणी ठेवणार गरम व्हायला आणि ते मग गरम पाणी याच्यामध्ये टाकत राहणार. तर थंड पाणी नाही घालायचं आपण याच्यात कधी. आता मला चुलीवर स्वयंपाक करायची काही सवय नाही राहिली. तर बडीशोप, काजू आणि खोबरं, शेंगदाणे हे टाकतात ना याच्या लापशी मध्ये, तर ते टाकायचे विसरले मी. आता मी गुळ टाकताना याला थोडंसं कढईमध्ये तुपात गरम करते आणि मग टाकते त्यामध्ये, आणि त्याचा फ्लेवर छान उतरेल. तर आता याला थोडंसं शिजून देते आणि मग गुळ टाकते. आता यावर पाणी गरम झालंय ना हे त्याच्यामध्ये टाकते मी. कुकरमध्ये भाजी शिजायला घालते म्हणजे पटकन होते आणि जास्त उशीर नाही होणार. तर आता दवाखान्यात गेल्यामुळे थोडासा उशीरच झालाय, त्यामुळे म्हटलं सांबार आतमध्ये लावते गॅसवरती. सांबारासाठी मी भाज्या कापून घेते. तर मी लापशी उतरून घेतली आणि कढईमध्ये खोबरं, शेंगदाणे, बडीशोप, काजू सगळं भाजून घेते. आता हे थोड्याशा तुपात भाजते मी आणि त्यामध्ये टाकून देते. तर चुलीवर स्वयंपाक करायची सवयच नाही राहिली ना, त्यामुळं गडबड होती. असं वाटतं जळल की काय तिथं काही गॅस नाही कमी जास्त करण्यासाठी, त्यामुळं ते गडबड होती आणि विसरून गेले. आता भाजून त्यामध्ये टाकून देते थोडस. वाटतं सगळं पाणी आटलंय. आता याच्यात मी टाकते हे खोबरं ते सगळं. आणि यामध्ये टाकते आता गूळ. म्हणतात ना जुनं ते सोनं. तर चुलीवर आहे ना आपण नुसती आमटी जरी केली ना तरी ती चवदार लागते ना. मुलं एकदम आवडीने खातात नुसती आमटी केली तरी पण. तर त्यांना चुलीवरचा स्वयंपाक खूप आवडतो. आता त्याच्यात गुळ टाकलंय ना, गुळ असा विरघळायला लागला ना, थोडंसं पातळ झालंय पहा. आणि कलर पण त्याला छान येईल. आता सगळं मिक्स करून घेतलं मी आणि याला झाकण ठेवते.
आणि यावरती पुन्हा थोडंसं गरम करायला पाणी ठेवते, म्हणजे कमी पडलं ना आपल्याला पुन्हा टाकायला होतं. आता गूळ टाकलाय ना मी, थोडासा कमी जाळ लावला, जास्त नाही लावत, म्हणजे ते मंद गॅस थोड्याशा कमी जाळावरती छान शिजल. जास्त जर लावलं तर मग ते खाली लागल. आता विलायचीचं पाऊच मी एक 10 रुपयाचं असं ठेचून घेतले. विलायची ती नंतर टाकते. आधीच जर टाकली ना आपण तर त्याचा फ्लेवर थोडासा कमी होतो, त्यामुळे नंतर टाकते आणि मिक्स करून घेते. हे आता याला पाणी नाही लागणार, ते वरचं ताटावरचं होतं ना पाणी, मी इकडे ठेवून दिलं ते, तर याला पाणी लागणार नाही. आता जेवढं पाणी घ्यायचं ना भरड्यानी तेवढं घेतलं त्यांनी. आता हे पाणी ना एवढ्याच्या वरची शिजून जाणार. आता मी याच्यात विलायची टाकते आणि हलवून घेते आणि झाकण ठेवून देते. आतमध्ये जाते ते सांबराचं बघते आणि इकडे भात टाकते. तोपर्यंत तुम्ही काय करा, दोघ जण ही लापशी आहे ना थोडी थोडी मध्ये मध्ये हलवत राहा, नाही जाळून टाकतात काय. दोघ जण आहे तिथं. झाकण ठेवते आणि याच्यावरती पाणी टाकते पुन्हा, म्हणजे काय होईल आतमध्ये ते जास्त लागणार नाही. हलवताना ना, हलवायला लागले ना ताट हळूच खाली घ्या दोन्ही हाताने, त्याच्यामधलं पाणी आतमध्ये टाकू नका आणि हलवा त्याला. दोन कांदे कापून घेतले मी, तेलामध्ये थोडेसे परतून घेते. तसंच सांबरामध्ये ना कच्चाच कांदा शिजायला घालतात, डाळ भाज्या कांदा सगळं, पण मला तसं आवडत नाही. कच्च्या कांद्याचा ना वेगळा स्मेल येतो, त्यामुळे थोडंसं परतून घेते आणि यामध्ये भाज्या घालते, शिजायला घालते. आणि डाळ आहे ना मी इकडे शिजून घेतली, तर बाहेर लापशी शिजायला घालूपर्यंत डाळ शिजायला घातली होती मी, तुरीची डाळ. तर ही मस्त अशी शिजली. भातासाठी पातेलं ठेवले पाणी उकळायला. हे कांदा मस्त आता थोडासा ब्राऊन व्हायला लागलाय. यामध्ये टाकते मी भाज्या, थोडीशी हळद टाकते, थोडीशी हळद आणि मीठ. थोडंसं टाकते. डाळीमध्ये पण मी मीठ टाकलं होतं शिजण्यासाठी. आता याच्यामध्ये पण थोडंसं टाकले मीठ, म्हणजे जास्त होणार नाही. आता हे सांबराच्या भाज्या कांदा ते शिजते तोपर्यंत पाणी उकळते भाताला. आता भाज्या शिजते तोपर्यंत म्हटलं 2-4 भांडे येतं तेवढे घासून घ्यावा, नाहीतर मग जेवणाचे ते सगळे एकदम जास्त भांडे पडतात. आता थोडेसेच भांडे होते, घासून झाले. बाहेर लापशी एकदा चेक करून येते. तर ताईंनो, हे पहा किती भारी लापशी झाली. असं उलट नाही ना, याच्यामध्ये असं उभं राहिलं ना म्हणायचं आपली लापशी आहे ना परफेक्ट झाली. आता याला जाळ घालायचं नाही, काहीच नाही, फक्त झाकण ठेवून थोडीशी मुरून द्यायची आणि अजिबात जाळ नाही लावायचा. तर तुम्ही बघू शकता किती भारी कलर आलाय लापशीला, एकदम चकाकी पण आली त्याला. मस्त झाली लापशी, शिजली पण, फक्त थोडी मुरून द्यावा लागेल 10-15 मिनिटं. आणि 10-15 मिनिटं मुरून दिले ना मग खायची. आणि रात्रभर जर ही लापशी मुरली ना तर सकाळचं खायला इतकी भारी लागते ना, मुरलेली लापशी खायला भारी लागते. त्यामुळे मी जास्त केली, 1/4 किलोची केली, पण ते पात मी अर्ध पातेलं झालंय. एवढं काय आम्ही खाणार आहेत का 5 जण, तर ती उरलेली सकाळचं नाश्त्याला होईल खायला. आता हे आहार पडलाय ना लाकडांचा, त्या आहारावरतीच मस्त मुरून जाईल ती. बाकीचं मला आतमध्ये सांबराला फोडणी वगैरे देऊपर्यंत. सगळे झाडं मोठाले झाले, पण कडीपत्ता काय मोठा पाहिजे ना आपला. काय झालंय काय माहिती.
कडीपत्त्याचं झाड आहे ना, आपण अजून एक कुठतरी लावून पाहू बरं. याय ना खुरगट लावली राहतात एवढंच. तर हे पात 1-2 शिट्ट्या घेतल्या मी. भाज्या एकदम मस्त शिजल्यात. आता जी तुरीची डाळ शिजून घेतली होती ना मी, ती पण याच्यामध्ये टाकते आणि थोडंसं मिक्स करून घेते, म्हणजे सांबार आपलं एकदम मस्त होईल. तर तसं वरण करायचं म्हटलं ना, तर मी 2-3 डाळी मिक्स करत असते, मसूरची, मुगाची आणि तुरीची. पण सांबार करायला तुरीची डाळ वापरायची, म्हणजे सांबार एकदम मस्त चवदार होतं. तर डाळ आणि भाज्या मिक्स करून घेतल्या. आता फोडणी देते मी सांबाराला. तर फोडणीचं जे भांडं आहे ना, त्यामध्ये थोडंसं तेल घेतलं, 1 चमचाभर मोहरी टाकली. मोहरी थोडी तडतडली की लगेच जिरा टाकला त्यामध्ये आणि कढीपत्ता टाकते. अरे देवा. आता फोडणीतच मी मसाले घालून घेते. एकदम छोटासा चमचा आहे, 1.5 चमचा मिर्च पावडर, अर्धा चमचा हळद. आता याची फोडणी सांबरात टाकून घेते आणि थोडंसं पाणी वाढवते. पूर्ण घरात तुलाच नसेल माहिती. आणि सांबर मसाल्याचं 10 रुपयाचं पॅकेट होतं, तर ते मी टाकून घेतलं त्यामध्ये. तर सांबर मसाल्याच्या पॅकेटमध्ये साधारण आपण पोहे खातो ना, पोहे खायचा 2 चमचा मसाला असेल तेवढा टाकला मी. आणि त्यानंतर गूळ टाकला थोडासा चवीसाठी. तर आंबट गोड तिखट गोड असं सांबर छान लागतं त्यामुळं. तर चिंचेचा कोळ मी टाकत असते याच्यामध्ये, पण नवरोबाला आवडत नाही, ते बोलले नको टाकू. मग त्याऐवजी मी 1 टोमॅटो असं चिरून टाकते, म्हणजे त्याने थोडंसं आंबटपणा उतरण त्यामध्ये आणि छान लागन. तर सांबराला फोडणी देऊपर्यंत बाहेर लापशी मस्त मुरली असं नारावरती. सांबराला फोडणी देऊन झाली, सांबार तयार झालं. भात पण मी गॅसवर एकीकडे लावला होता, भात पण शिजलाय. तोपर्यंत मुलांना सांगितलं भांडे वगैरे तुम्ही बाहेर घ्या. तर भाची बोवाला सांगितलं होतं, हा माझा भाचा आहे, तर लापशी सांबार बनवले मस्त, या जेवायला. तर ते इथंच राहतात मार्केटवर, कांदा मार्केटवरनं जवळच येतं. तर त्यांना म्हणा या जेवायला, मग ते पण आले. तर हे सांबराला मस्त अशी फोडणी दिल्यानंतर उकळी आली आणि आता याला बाहेर घेते मी. जगदंब चला हा ना. तर मुलांनी भांडे, ग्लास, पाणी सगळं जेवण मला बाहेर घेऊ लागले. तर आम्ही घरात जरी जेवायला लागलो हॉलमध्ये, तर किचनमधून सगळं जेवण मला ते घेऊ पण लागतात हॉलमध्ये. आणि जेवण झाल्यानंतर पुन्हा सगळे भांडे सगळं जेवण मला उचलू पण लागतं. आणि बाहेर जेवण बनवायला लागले ना, मग तर त्यांना खूप असं गावासारखी फिलिंग येते. ते मला हाताखाली सगळं आणून देतात जेवण बनवण्यासाठी. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.